आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा। रोहा तालुक्यातील कोंडगाव, निडी, मुरबाडी, वाघेवाडी, नागोठणे येथील शेतकऱ्यांची पोटगी भरून काढणारी 270 एकर शेतजमीन सन 1989 ते 91 या साली पॉलिकेम कंपनीने कारखानदारीसाठी तुमच्या मुलांना रोजगार उपलब्ध करून देतो असे सांगत अल्पशा दरात खरेदी केली। त्यानंतर 2004 साली कलेक्टर परवानगीने या जमिनीवर नॉन ॲग्रिकल्चर म्हणून टप्पा देखील चढवून घेतला। त्यानंतर हीच जमीन पॉलिकेम कंपनीने कोणतीही नोटीस अथवा जाहिरात न देता परस्पर 2006 साली इमेज होल्डिंग कंपनीला विक्री करून पॉलिकेम कंपनीने चक्क शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसून त्यांची फसवणूक करून यावर आज तागायत कोणताही कारखाना आणला नाही। तसेच येथील शेतकरी मात्र अद्याप या जागेत आज ना उद्या कारखाना येईल आणि आमच्या मुलांना रोजगार मिळेल या प्रतीक्षेत राहिले। परंतु या गोष्टीला तब्बल 30 वर्षे उलटून गेली, मात्र जमीन खरेदी केलेल्या कंपनीने या जागेत कोणताही कारखाना न आणता कसत असलेली जमीन नापीक करून त्यांच्या मुलाबाळांवर उपासमारीची वेळ आणली। आज ना उद्या कारखाना येईल या प्रतीक्षेत असताना या ठिकाणी कोणताही कारखाना येत नसल्याची फसवणूक होत असल्याचे निदर्शनात येतात संबंधित रोहा तहसीलदार यांच्याकडे कंपनीच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली की जेणेकरून कारखाना नाही परंतु या जमिनीत भात पीक अथवा विविध पिकं घेता येतील या आशेवर आज सगळ्या सुनावणीवर सुनावणी फैसलाच होत नाही। या हेतूने आपल्या न्याय हक्कासाठी 26 जानेवारी रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अलिबाग येथे कलेक्टर कार्यालयासमोर सर्व ग्रामस्थ शेतकरी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे। आम्ही शेतकऱ्यांनी 1990-92 या साली पॉलिकेम लिमिटेड या कंपनीला शेत जमिनी आम्हाला नोकरी मिळणार, आमच्या मुलांना नोकऱ्या मिळतील म्हणून यासाठी विकल्या। परंतु त्या पॉलिकेम कंपनीने आजपर्यंत कोणतेही प्रोजेक्ट उभं केलं नाही आणि 2004 ला त्यांनी येणे केल्या। 2004 ला येणे करून 2005-06 ला त्यांनी इमेज होल्डिंग कंपनीला विकल्या। इमेज होल्डिंग कंपनीने सुद्धा आजपर्यंत तिथं काही केलं नाही आणि त्याच्यासाठी आम्हाला त्या जमिनी मिळाव्या म्हणून 2011 ला कलेक्टर ऑफिसला आम्ही 63 खाली आम्हाला जमिनी परत मिळाव्यात म्हणून मागणी केली। परंतु आम्ही शेतकऱ्यांनी 116 शेतकरी असताना एक शेखर सरदाजी धामणे या नावाने आम्ही फक्त केस दाखल केली होती, ती फेटाळली। ती फेटाळल्यानंतर मग आम्ही एमआरटी मध्ये गेलो। एमआरटी मध्ये गेल्यानंतर त्यांच्या वकिलांनी सांगितलं की यांची तहसीलमध्ये केस दाखल असल्यामुळे इथं कसे चालवतात म्हणून ती पुन्हा पाठीमागे आणली। तिथं पाठीमागे तहसीलमध्ये आमचं कोणतेही नसताना त्यांनी असं सांगितलं। नंतर आम्ही पुन्हा तहसीलचं पत्र घेतलं आणि पुन्हा कलेक्टरकडे दाखल करायला गेलो होतो। शितोले जे आहेत आता डेप्युटी कलेक्टर साहेब त्यांनी ती दाखल करून घेतली नाही। गेले 30 वर्षे आम्ही शेती विकल्याला झाले। आमच्यापैकी कोणी ज्याची मुलं होती ती मुलं आता म्हातारी व्हायला आली। 30 वर्षात कोणालाही यांनी कामधंदा दिला नाही, नुसते म्हणायला सर्टिफिकेट दिले ना अल्पदराने, एकदम अल्पदराने आमची शेती विकली गेली। तर आज आम्ही शेतीपासून पण वंचित झालो आणि कामधंद्यापासून वंचित झालो। आमच्या एका पिढीची भीक मागायची परिस्थिती आहे। आजला कोणाची आर्थिक परिस्थिती सदृढ नाही, फक्त नुसती नावाला जमिनी घेतल्या, एक्वायर केल्या आणि प्रत्यक्षात उद्योगधंदे आणले नाही, हे आमचा दुर्दैव आहे। आणि आता आम्हाला आमरण उपोषण किंवा मरण्याव्यतिरिक्त आत्महत्या करण्याव्यतिरिक्त काही पर्याय उरलेला नाही। आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा।